आपला 16वा अध्याय जरी आत्ता 10 श्लोक म्हटले असले तरीसुद्धा चालली आहे प्रस्तावना. आणि मागच्या वेळेस आपल्याला म्हटलं होतं की 15व्या अध्यायाच्या शेवटच्या ओवीमध्ये माऊलीने मी 16व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच सद्गुरूंचं स्तवन करणार आहे असं सांगितलं पण होतं. आणि त्यामुळे माऊलींच्या आता प्रतिभेला अशी काही फुलं फुललेली आहेत की ते इतक्या 67 ओव्यांमध्ये आपल्यासमोर सद्गुरूचं स्तवन करणार आहेत. खरंच हे सगळं नियोजन आहे, आधी सांगितलेलं आहे. आणि मग एक सुंदरपैकी रूपक घेऊन पहिल्या 10 ओव्यांमध्ये आपण मागच्या वेळेस या स्तवनाची थोडीशी झलक पाहिली आहे. आणि पुन्हा एवढ्यासाठी आठवायचं की आपलीसुद्धा माऊलींची प्रतिभाशक्ती समजावून घ्यायला आपली पण बुद्धी एवढी तरल करायला हवी आपल्याला. फार अवघड गोष्ट आहे, पण ते समजून घेण्यासाठी आपल्याला पण आता नुकताच आपण मुक्ताई सिनेमा बघून आलो, त्यामुळे आपल्याला त्या चारही भावंडांचा एकंदर आध्यात्मिक जी काही त्यांची मिळवलेली मिळकत होती त्याचा आपण सिनेमाच्या माध्यमातून पण पुन्हा एकदा अनुभव घेतला. आता या प्रस्तावनेत पण आपल्याला दिसणार आहे. खरं तर सद्गुरूला वंदन करायचं आहे म्हणजे एक तो उपचार आहे, किंवा आपण असं म्हणूया की ती एक उपासना आहे. आणि या उपासनेमधून ते आपल्याला सद्गुरूचं मोठेपण सांगणार आहेत. आणि मग 16व्या अध्यायात जो त्याला विषय मांडायचा आहे त्याची एक नाही म्हटलं तरी वातावरण निर्मिती म्हणूया आपण, असं त्यांना करायचं आहे. असं होतं ना, आपल्याला ज्या कार्यक्रमाला आपण जातो ना त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक प्रास्ताविक करायचं असतं. म्हणजे या कार्यक्रमात आपल्याला नेमकं काय ऐकायचं आहे, काय बघायचं आहे, काय विषय आहे त्याचं प्रास्ताविक करणारे त्या कार्यक्रमात सूत्रधार असतात. तर तसं आहे की जे माऊलीला सांगायचं आहे ते सांगण्याची आपली श्रोत्यांची तयारी ते करून घेत आहेत. आणि म्हणून सद्गुरू किती मोठे आहे किंवा कसे आहेत हे सांगण्यासाठी मंजिरी जरा माईक तुझा म्यूट करणार, डिस्टर्ब खूप होते. हे सांगण्यासाठीच ते आपल्याला या प्रस्तावनेतून सद्गुरूचं मोठेपण सांगणार आहेत. खऱ्या अर्थाने एक लोकशिक्षक आहेत आणि अगदी अत्यंत प्रेमळ आहेत. सांगताना त्यांचं जे सांगणं आहे म्हणजे एकीकडे त्यांनी सूर्याबरोबरचं रूपक घेतलेलं आहे माऊलींसाठी, सद्गुरूंसाठी. आणि ते घेताना त्यांनी थोडीशी आठवण करून देते की अगदी पहिल्या ओवीपासून आपण तो जो सूर्य उदयाला आल्यावर ह्या विश्वामध्ये काय काय गोष्टी घडतात, आपोआप घडतात. सूर्य उदयाला येताना हे सगळं आपोआप घडतं. तसं आपल्या जीवनात सद्गुरूचा उदय झाला की काय काय घडतं, आपोआप घडतं. ते जे आपोआप घडणं आहे त्याचं वर्णन माऊलीने या सूर्योदयासारखं आपल्याला करून दाखवलं. आपल्याला आठवत असेल अगदी थोडक्यामध्ये माऊलीने दिलेले जे दृष्टांत आहेत त्या दृष्टांताचा किंचितचा आपण आढावा घेऊया, म्हणजे आपल्याला सद्गुरूचं मोठेपण काय आहे माऊलींच्या अंतःकरणामध्ये ते सहज लक्षात येईल. ते असं म्हणाले की संबंध विश्वाला प्रकाशित केला जातो. सूर्य उदयाला येतो म्हणजे काय होतं तर सगळं विश्व प्रकाशित होतं. तसं म्हणे होतं की हा सद्गुरूरूपी सूर्य जेव्हा प्रकाशित होतं ना, आपल्यामध्ये येतो ना, तेव्हा एका महत्त्वाच्या गोष्टीवर प्रकाश पडतो. त्यांनी म्हटलं की ऐक्यावर प्रकाश पडतो. म्हणजे सद्गुरूचं आणि आपलं जे अद्वैत साधलेलं आहे त्याच्यावर प्रकाश पडतो. आता इथपासूनच सुरुवात होते की आपण सामान्यपणानं पुढे येणार आहे आपल्याला की सामान्यपणानं उपासना करायची, प्रार्थना करायची, पूजा करायची आणि त्यामुळे सद्गुरू आणि आपण वेगवेगळे असं स्वाभाविक असतं. पण पहिल्याच ओवीत माऊलीने आपल्याला असा उंचीवर नेलं की सूर्य प्रकाशतो तेव्हा विश्व जसं प्रकाशित आपोआप होतं तसं आपल्या जीवनामध्ये सद्गुरूरूपी सूर्योदय झाला रे झाला की मी आणि विश्व हे काय होतं ते एकाच ऐक्यावर असा प्रकाश पडून जातो. म्हणजे काय घडतं, जसं माऊलींनी सांगितलं की चांदणा निस्तेज होतात, आपोआप घडतं. सूर्य उदयाला आलं की आकाशातल्या चांदण्या निस्तेज होतात. तसं आपलं अज्ञान संपून जातं, आपलं अज्ञान संपून जातं. त्या आत्मज्ञानासंबंधी आपण बोलतो आहे. आपल्या भौतिक जगामधलं आपलं अज्ञान काही लगेच संपणार नाही आहे, कारण भौतिक जगामध्ये रोज काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी आपल्या ज्ञानामध्ये भर टाकायला घडत असतात सभोवताली. आणि अनंत वेळा आपल्याला म्हणावं लागतं ह्यातलं काही मला कळत नाही, ह्यातलं काही मला कळत नाही. त्यामुळे तिथलं अज्ञान दूर होणं न होणं की फारसं महत्त्वाचं नाही आहे. कदाचित ते ज्ञान मिळवलं तर ते अज्ञान दूर होईलही,
कोणाचंही होईल. पण इथलं जे आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञानाच्या आड येणारं जे अज्ञान आहे ते सगळं दूर होतं. किती सहज होतं. चांदण्या जशा निस्तेज होतात तसं सगळं बाकीचं अज्ञानच आहे ते निस्तेज होतं. एवढंच आहे तर इतकं सुंदर माऊली आपल्याला सांगतात की आपल्याला बघा पक्ष्यांच्या किलबिलाटांनी जाग येते म्हणजे सूर्य उगवला असं आपल्याला कळतं की आता सूर्योदय होणार आहे. असं आता ते पक्षी काय करतात तर त्यांना ते जरा जरी सूर्योदय किरणं आली आणि थोडं दिसायला लागलं की ते लगेच त्यांच्या अन्नाच्या शोधासाठी त्या चिमुकल्या घरट्यातून बाहेर पडतात. माऊली आपल्याला सांगतात की ते पक्षी जसे घरट्यातून बाहेर पडतात ना तसा सद्गुरूरूपी उदय आपल्यामध्ये झाला की आपण सुद्धा आत्मज्ञान हे अन्न मिळवण्यासाठी बाहेर पडतो. आपल्याला जे अन्न मिळवायचं आहे आत्मज्ञानाचं अन्न मिळवायचं आहे. याचाच अर्थ असा आहे की आपली जी देह अहंता आहे मी माझं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपोआप नाहीशा होतात. एक सद्गुरूची कृपा मिळाली, सद्गुरूरूपी सूर्य आपल्यामध्ये उदयाला आला की मी माझं असं सगळं जळून जातं, संपून जातं. तो जसा पक्षी अन्नासाठी बाहेर पडतो तसं आपल्यामधलं आपण सुद्धा आत्मज्ञान शोधतो. आपल्याला आता बाकी काही नको असतं तर ते आत्मज्ञान होण्यासाठी जे काही अडचणी अडथळे असतील ते बाजूला करायचे. मग तो अज्ञान बाजूला झालं. माझ्यात आणि भगवंताच्यात किंवा सद्गुरूंच्यामध्ये असणारं जे द्वैत होतं ते दूर झालं. असं सगळं आपोआप घडतं. इतकंच काय ते जे सूर्यकमळ जे सूर्य उगवल्यावर कमळ उगवतं आणि मग तो रात्रभर अडकलेला जो भ्रमर आहे आपण ते मागच्या ओवीमध्ये पाहिलेलं आहे, नुसती आठवण दिली तरी पुरणार आहे. तर तो उडून जातो, कमळ फुलतं. सूर्य उगवला की कमळ आपाप उमलतं आणि मग तो जो भ्रमर आहे तो भ्रमर पळून जातो, भोंगा पळून जातो. तसं आपल्या जीवनात सद्गुरूपी सूर्य उगवला की काय होतं तर सगळ्या विषयांच्या आसक्ती होतात ना त्या नष्ट होऊन जातात. तेव्हा आपण पाहिलं आहे की सगळे विषय उडून जातात म्हणजे खऱ्या अर्थानं. आणि आपण ते कमळसुद्धा कसं होतं ते 17 पाकळ्यांचं सगळं पाहिलं आहे. पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, बुद्धी, मन अशा 17 पाकळ्यांनी हे कमळ उमललं की आतलं सगळं जे काही विषय आहेत ते सगळे विषय त्या विषयांची सगळी आसक्ती ही नष्ट होऊन जाते. असं सगळं त्या सद्गुरूच्या आपल्या जीवनामध्ये येण्याने काय काय घडतं ते सांगितलं. इतकंच काय चक्रवाक पक्षाचं उदाहरण पण माऊलीने दिलं आहे की ते त्यांचा बिचाऱ्यांचा विरह संपतो. रात्रभर 2 तीरावर दोघे जण असतात, ओरडत असतात, आवाज देत असतात, पण अंधार असल्यामुळे त्यांना दिसत नाही. पण सूर्य उगवल्याबरोबर त्यांचं मिलन होतं, त्यांची एकमेकाला भेट होते. तसं सद्गुरूची कृपा झाली, सद्गुरूरूपी सूर्य आपल्या जीवनात उगवला की लगेच काय होतं तर आपलं जसं असतं ना की नाही म्हटलं तरी शास्त्रज्ञान किंवा अभ्यास नसल्यामुळे तो जो काही अंधार आहे शास्त्रवचनांबद्दल असणारी मतांतर आहेत. कितीतरी वेळा असं होतं ना की एकाच ग्रंथामध्ये 2 परस्पर विरोधी मतं असतात आणि मग त्याच्यामध्ये आपण गोंधळतो. तर काय पार्श्वभूमीवर ते आहे त्याचं जे ज्ञान आहे ते आपल्या बुद्धीला अवगत होतं. म्हणजे बुद्धीची आणि ज्ञानाची ताटातूट जी झालेली असते 2 चक्रवाक पक्षांची नरम आधीची ताटातूट सांगितली आहे. आपली काय होतं आपलं बुद्धी आणि ज्ञानाची ताटातूट होते. त्याचं आत्मज्ञान आपलं प्राप्त करायचं असेल ती बुद्धी भलतीकडेच रमते. तर तसं होत नाही. तो विरह सगळा संपतो, बुद्धी आणि ज्ञान एकत्र येतात आणि असं झालं की मग खऱ्या अर्थानं आत्मज्ञानाकडे आपण जातो. असं छानपैकी समर्थांनी सांगितलं आहे. सूर्योदय झाला की पूर्वी ज्ञानेश्वरांच्या वेळेला नक्कीच असं असणार की अंधारात करायची कामंही वाईट असतात. चोर लोक अंधारात करायची म्हणजे रात्रीच्या चोऱ्या होत असतील. आता काय केव्हाही होऊ शकतात. त्यामुळे आता ती ओवी आपल्याला शब्दशः तसं म्हणता येणार नाही. पण माऊलींनी उदाहरण म्हणून आपल्याला घेतलं आहे की सकाळ झाली की चोर आपले काम संपवून निघून जातात. आता ते उजेडात येत नाहीत कारण पकडले जातील. आणि सज्जन आहेत, योगी आहेत, त्यांचे मात्र मार्ग वेगळा असतो. त्यांचा स्वच्छ मार्ग असतो. त्यांची साधना चालू होते. त्यांचं काम सुरू होतं. सद्गुरूरूपी सूर्य जीवनामध्ये आपल्या आला की वाईट विचार आपले संपून जातात. आपण सुद्धा चांगला अगदी म्हणजे भेदभाव वगैरे सगळा गळून पडतो. सज्जनाचा मनामध्ये सगळे चांगलेच विचार, समत्वाचे जे विचार आहेत ते सगळे ह्या सत्शिष्याच्या मनामध्ये येतात. कारण त्याला सद्गुरूचा स्पर्श झालेला असतो. तो एकदा जीवनात आला की भलते सलते विचार आपल्या मनामध्ये येणारच आहेत. कुणाही जीवाचा द घडो बत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असं सांगितलं आहे. त्याप्रमाणे होतं की एकदा तो सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आला की मग भेद अमंगळ वगैरे वगैरे सगळं पटतं आपल्याला. आणि खऱ्या अर्थानं समत्वाचा जो विचार आहे तो आपल्या अंतःकळात उदय पावतो. असं
माऊलींच्या जीवनामध्ये सुद्धा हा सद्गुरूपी सूर्य उगवला आहे. आणि त्याची जी किरणं आहेत विवेकाची आहेत, सद्गुरूची किरणं आहेत ना, नुसती झलक जरी झाली किंवा नुसतं वाटलं तरीसुद्धा लगेच परिणाम होतो. तसं म्हणे आहे की जर का विवेकाची किरणं अशी नुसती पडली आपल्या याच्या सद्गुरूपी, तरीसुद्धा बुद्धी तेजस्वी होऊन जाते, सगळं अज्ञान संपून जातं, सगळा अहंकार संपून जातो, मतमतांचा गोंधळ आहे, हे बरोबर का ते बरोबर असं जे काही वाटतं ते सगळं निघून जातं. हे सगळं पुन्हा गेल्या सोमवारी झालेल्याची आठवण का करून द्यायची, पुन्हा या 10 ओव्यांचा आढावा आपण का घेतो आहे, त्याचं कारण हेच आहे की आता आपण अशा उच्च पातळीवर आलो आहे, म्हणजे माऊलींनी आपल्याला आणून ठेवलं आहे की आता तत्त्वमसी अहम ब्रह्मास्मी हे अगदी आपल्याला कळलेलं आहे, त्याचा अनुभव जणू काही आपण घेतलेला आहे. म्हणजे त्याचं वर्णन पण माऊलींनी केलं आहे की सूर्य माध्यान्नी, आता सूर्योदय झाला होता तेव्हा काय काय झालं ते तर आपल्याला कळलंच. तर आता सूर्य माध्यान्नी आला म्हणजे डोक्यावर आला, आणि डोक्यावर सूर्य आला की आपली सावली आपल्या पायातच पडते. अगदी तसंच आहे हा सद्गुरूपी सूर्य जेव्हा आपल्या जीवनात येतो, आता किरणाने आता चांगला डोक्यावर आला आहे, तर सर्वत्र ईश्वर अशा संबंधीचा एक अनुभव येतो आणि सगळी भ्रांती, सगळं मी तू पण हे सगळं निघून जातं. भ्रांती निवाली, मी तू पण निवालं, सगळं एकच झालं. अशा प्रकारचा अनुभव आपण गेल्या 10 ओव्यांमध्ये माऊलीने आपल्याला करून दिला आहे. आणि अशा आता पार्श्वभूमीवर आता सूर्य माध्यान्नी आला आहे बरं का. आता काय काय होतं नुसतं आता कळलंच आपल्याला की आपली सावली आपल्याचमध्येच पडलेली आहे, आणि त्यामुळे आता सर्वत्र ईश्वर हा एक फार मोठा अनुभव आपल्याला मिळाला आहे. 11व्या ओळीत माऊली म्हणतात ते वेळी. आता आपण जर पहिल्या 10 ओळींचं नुसतं वरवरचं पाहिलं ना, तरी जिये ज्यामुळे जसे अशा बऱ्याच ओव्या त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे आता त्यावेळी म्हणजे सद्गुरू जेव्हा येतो तेव्हा, जेव्हा तेव्हा असं जे असतं एकावर एक अवलंबून, तर आपल्या जीवनात सद्गुरूची कृपा झाली. आता सद्गुरू मध्यान्ह जे सूर्य मध्यान्हावर आलेला आहे तेव्हा ते वेळी काय होतं, विश्वस्वप्नासहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राती. मायारूपी रात्र म्हटलं आहे. आता ही मायारूपी रात्र म्हणे उरतच नाही, न उरे सांभाळी नुरेची जेथे माया राती. मायारूपी रात्र जिथे उरतच नाही, म्हणजे हे दृश्य विश्व आहे ते, पण ते उरतच नाही, तेथे विश्व उरतच नाही. खरोखर परवा सिनेमा बघत असताना सारखं जाणवत होतं, खरं सगळं माहीत होतं, सगळं चरित्र माहिती आहे, अनेकदा आपण ऐकलं आहे वाचलं आहे, पण तरी ते पाहताना असं वाटतं की सभोवताली सगळं असं असतानासुद्धा किती नम्रता, किती ते बोलणं साधं, किती गोड, कुणावर विश्वास आहे, कुणावर राग नाही, काही नाही. हे सगळं कसं काय जमलं. सूर्योदय सद्गुरूरूपी सूर्य ज्याच्या हृदयामध्ये आलेलं आहे त्याचं आचरण हे असंच असणार. त्यामुळे तिथे विश्व उरतच नाही, मायारूपी रात्रच जिथे उरत नाही, कुठे गोंधळ नाही, भ्रम नाही. आणखीन काय आहे, विश्व स्वप्नासहित आहे. हे विश्व दृश्य जग स्वप्नवत वाटतं. स्वप्न जसं जाग आल्यावर अरे ते स्वप्न होतं म्हणजे ते खोटं होतं असं आपण म्हणतो, ते स्वप्न उरतच नाही म्हणजे खरं नसतंच काही. तसं सद्गुरूरूपी सूर्य माध्यान्नी आला की काय होतं, आता ती जी किरणं आहेत ना, ती आधी सुरुवातीला विवेकाची किरणं सकाळी जी पडली होती, आता ती प्रखर पडली आहेत. तर प्रखर किरणं तो घेऊन आलेला आहे. आणि मग आता काय प्रखर किरण काय झालं, ते विश्व दिसत होतं ते खरं नाही हे कळतंच, रात्रच नाही तर या निद्रेला सांभाळणार कोण असं होतं ना, स्वप्नवत रात्रच होत नाही तर काय होणार. ते वेळी विश्व स्वप्नासहित कोण अन्यथा मती निद्रेते. आता हे असं काही होतंच नाही, प्रखर किरणं आलेली आहेत, त्यामुळे ती प्रखर किरणं विश्व दिसत आहे ते खरं नाही हे कळतंच, आपोआपच त्याला कळतं. म्हणजे रात्रच नाही आहे तर या निद्रेला काय, निद्रेचा संबंधच काय, रात्र असेल तर निद्रा असेल तर स्वप्न. त्यामुळे रात्रच नाही, मायाच संपलेली आहे. मग त्या बुद्धिरूपी निद्रेला सांभाळणारा कोणीच नसतो, कुठे जाणार तो, इथे नाहीच आहे. म्हणून आता हे जे काही बुद्धी आणि ज्ञान हे जे दोन्ही एकत्र आलं आहे ना, ते मिळून आपल्या लक्षात येईल की कुठे आता शंका नाही, मतमतांतर नाही, द्वैत नाही, काही भेदभाव नाही. सद्गुरू आणि हा सत्शिष्य, असं सद्गुरू आणि सत्शिष्याचे दोन नाहीतच, असं सगळं छानपैकी घडलेलं आहे, मिळून गेलेलं आहे, असं खरं आहे. म्हणून अद्वयबोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी, मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावं लागती.
आता आणखीन काय होतं बघा, एक तर आता हे अद्वैत झालेलं आहे, त्यामुळे या अद्वैताच्या नगरीत, पाटणी म्हणजे नगर, तर या अद्वैत ज्ञानाच्या पाटणीमध्ये म्हणजे नगरामध्ये एकदम असं आनंदाची गर्दी झाली. हा जीवनामध्ये सद्गुरूचा सूर्य उगवला आणि ह्या अद्वैत ज्ञानामध्ये ते अद्वैत ज्ञान झालं. त्या अद्वैत ज्ञानाचा असा की आनंद आहे की अमर्याद, त्या आनंदाची गर्दी झाली. खूप आनंद झाला असं आपण म्हणतो, अगदी खूप आनंद झाला. तर खूप म्हणजे किती, तर त्यांनी म्हटलं की गर्दी झाली, आनंदाची गर्दी झाली. म्हणजे काही शंका नाही, कशाचा मोह नाही, काही म्हणजे आकर्षित करणाऱ्या कुठल्याही गोष्टी नाहीत, असं सगळं आहे. आणि बुद्धिज्ञानाचं मिलन झालेलं आहे. म्हणजे त्या आत्मज्ञानासाठीच ती बुद्धी वापरली जाते आहे. त्या ईश्वराशी, सद्गुरूशी असं काही अद्वैत साधलेलं आहे की त्या अद्वैत नगरीमध्ये अगदी आनंदाचा पूर आलेला आहे, अमर्याद आनंद आलेला आहे. असं त्या आनंदाची गर्दी, आनंदाचं वर्णन माऊलीने केलं आहे. आपण नेहमी अभंग ऐकतोच, आनंदाचे डोई आनंद तरंग, अशा पद्धतीने सगळीकडे आनंद भरलेला आहे, म्हणून आनंदाची गर्दी. आता आनंदाची गर्दी आहे म्हणजे सुखाचा अनुभव जो आहे तो घेण्या देण्याच्या व्यवहारात मंदच होतो. फार सुंदर आहे. हं, आता असं आहे की आनंद झाला की ज्याच्यामुळे आनंद झाला त्याला काहीतरी आपल्याला द्यायचं असतं. आपल्याकडे होताना कोणी आपल्याला काही सांगायला की त्याला काहीतरी द्यावं असं आपल्याला वाटतं. पण हे देण्या घेण्याचं इतका आनंदाची गर्दी झालेली आहे आणि दोन्ही एकच आहे. द्यायचं कोणी कुणाला. सद्गुरूशी इतकी एकरूपता साधलेली आहे तर तो देण्या घेण्याचा जो व्यवहार आहे तो मंद व्हायला लागतो. म्हणजे देणं घेणं काही राहतच नाही. यांनी मला हे दिलं, त्यांनी मला ते दिलं, काही संबंधच हे आणि ते, देणे आणि घेणं असं काही नाहीच. दोन्ही एकच असल्यामुळे काय सुंदर, देणं घेणं मंदावलं. देणं घेणं हे महत्त्वाचंच नाही आहे. माऊली सांगतात ते आपल्या लक्षात येईल की खूप म्हणजे एक तर असं आहे, आपण नेहमीच म्हणतो की भगवंताला मी काय द्यायचं, कारण भगवंताचं सगळंच आहे. अलीकडे आपल्याला व्यवहारामध्ये सुद्धा असा अनुभव येतो नाही. आपण कोणाकडे गेलो की आता त्यांना काय न्यायचं, त्यांच्याकडे सगळंच आहे. अगदी काहीच खाद्यपदार्थ नेला ना तरीसुद्धा तो खपत नाही, तो देऊन टाकावा लागतो कोणाला तरी, असं आपली चर्चा नेहमी होते. काय द्यायचं, तसं इथे होत आहे की काय भगवंताला एकच अद्वैतच आहे, मीच मला काय द्यायचं. त्यामुळे देण्या घेण्याची गोष्टच संपून जाते. असं हे इतका आनंद भरून राहिलेला असतो. तेव्हा मी काही द्यावं तर मला द्यायचं म्हटलं की दुसऱ्याला आनंद देणारी किंवा माझ्याजवळ जे आहे ते त्याला अधिक आवडेल, त्याला द्यायला म्हणून द्यावं, तर मी आणि तो देणं आणि घेणं असं काही राहतच नाही ना. त्यामुळे सगळ्यांकडे उदंड गोष्टी जे इथे आहे ते तिथे पण आहे. हे इथे आणि तिथे असा विषयच नाही आहे. त्यामुळे हा व्यवहारच मंदावला. हे ना शब्दांमध्ये सांगणं खूपच अवघड आहे, परंतु माऊली प्रयत्न करतात, आपणही समजून घ्यायचा प्रयत्न करू की हा व्यवहारच राहत नाही. देणे घेणे हा व्यवहारच नाही, सगळीकडे तेच भरून राहिलेलं आहे आणि त्यामुळे सर्वांकडे उदंड आनंद आहे. आणि असा म्हणून ते ह्या अशा अद्वैत ज्ञानाच्या या नगरामध्ये असं सगळं आनंदाची गर्दी झालेली आहे. त्यामुळे देणं घेणं किंबहुना ऐसेसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाहिजे का प्रकाशे जयाचे. आता ते आणखीन म्हणतात काय किंबहुना कसं की हा जो सद्गुरुरूपी, आता सूर्य म्हणायचं सारखं, पण सद्गुरुरूपी सूर्य आहे ना त्याच्या तेजाला आता आपल्या दृष्टीने हा सूर्य म्हणजे दिवस, रात्री तो दुसरीकडे जातो, आपल्याकडे रात्र होते आणि पृथ्वीच्या उरलेल्या भागामध्ये तो जातो. तर हा जो दिवस आहे तर ह्याला मग कैवल्य म्हणे, मुक्त कैवल्य सुदिवस आहे. मुक्ती कैवल्य म्हणजे ही अगदी अशी दिवस, ही गोष्ट अशी हीच मंगल आहे, हीच पवित्र आहे, हीच चांगली गोष्ट आहे. खरं तर दुसरी वेळच नाही. मग आता कसं काय सांगणार. म्हणजे आत्मज्ञान या शब्दाबद्दल आपण पाहतोय तर आत्मज्ञानाला मुक्ती माहिती आहे, मोक्ष माहिती आहे. या आकाशातल्या सूर्याला उदय झाला म्हणजे त्याला, ह्या आकाशातल्या सूर्याला कसं असतं की सकाळ असते, म्हणजे त्यावेळेला अगदी त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला सुखा वाटतो असा असतो. मग थोडी दुपार होते, मग संध्याकाळ होते, असं आहे. आता या माझा जो हा सद्गुरूपी सूर्य आहे ना, ह्याला असं काही नाही आहे. याला सगळा दिवस, सगळा 24 तास दिवस असा सूर्य उगवला की दिवस सुरू होतो. हे झालं आपल्या या आकाशातल्या सूर्याबद्दल.
आणि मग तो दिवस सुरू होताना आपल्याला त्याचे भाग पाडता येतात. सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली असं म्हणतो. प्रखर किरण, मग मंद किरण, असं सगळं आपण त्याच्याबद्दल वर्णन करू शकतो. हा जो माझ्या जीवनातला सद्गुरूपी सूर्य आहे त्याला हे असं काही नाही आहे, तर त्याला फक्त दिवस असा शब्द आहे. किंबहुना ऐसेसे मुक्त कैवल्य दिवस आहे. हा जो मोक्ष दाखवणारा हा जो सद्गुरू माझा आहे ना, तो फक्त दिवस एवढा शब्द आहे. सदा नाही जे का प्रकाश ज्याचे, त्याचा जो प्रकाश आहे तो सारखाच आहे, तो मंद होणार नाही आहे, तो काही कमी जास्त होणार नाही आहे. तर आता दुपार म्हणून प्रखर झाला आहे, आता संध्याकाळी तो मंदावेल असं काहीच नाही होणार. त्याचा दिवसभर प्रकाशच असणार आहे. जो निजधाम व्योमींचा रावो, उदयनाची उदयजत खेवो, फेडी पूर्वादी दिशांशी ठावो उदो अस्तुचा. सगळ्या या सूर्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आहेत. ते म्हणतात आता आपण सद्गुरूपी सूर्याबद्दल बोलतो आहे, तर त्याला तरी स्वयंप्रकाशी, आपला आकाशातला सूर्य पण म्हणतो की तो कसा आहे, तो स्वयंप्रकाशी आहे. त्याच्यामुळे चंद्राला आणि चांदण्याला वगैरे वगैरे प्रकाश मिळतो. आता इथे त्यांनी ह्याला म्हटलं हा जो माझा निजधाम व्योमींचा रावो आहे ना, म्हणजे आकाशाचा राजा आहे. निजधामाचा व्योम म्हणजे आकाशाचा राजा आहे. पण हा कसा आहे माहिती आहे का, याला बोध सूर्य म्हणूया. आणि मग हा जो उदय पावतो, आता याचा उदय याचा परमनंट आहे, म्हणजे हा उगवलेलाच आहे. हा उगवतो मावळतो. आकाशातला आपला जो रोजचा सूर्य आहे त्याला आपण उगवतो मावळतो म्हणतो. आपल्याला आता विज्ञान आपण एवढं सगळेजण जाणतो, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते आहे. त्यामुळे आपल्या अर्ध्या भागामध्ये आत्ता दिवस आहे, उरलेल्या अर्ध्या भागाने रात्र आहे. ती आता गोल फिरत असताना सूर्याच्या पुढे उरलेला अर्धा भाग येईल, तेव्हा तिकडे दिवस असते, आपली रात्र असताना. हे आपल्याला सगळं कळतं. इथे ही भानगड नाही आहे. हा जो माझा सद्गुरूपी सूर्य आहे ना, हा जो बोध सूर्य आहे, हा स्वयंप्रकाशी तर आहेच आहे आणि हा आकाशाचा राजा आहे. आणि त्यामुळे तो जो काही त्याच्याजवळचं जे तेज आहे, म्हणजे आता आत्मज्ञान, सद्गुरूरूपी सूर्याचं असणारं जे आत्मज्ञान आहे ते परमनंट आहे, म्हणजे तो उगवलेलाच आहे. आणि असं असल्यामुळे या शिष्याचं अज्ञान घालवण्यासाठी त्याला जे काही काय उपासना करायची असेल, प्रार्थना करायची, साधना म्हणूया, साधनेच्या रूपानं तो त्या पुन्हा पुन्हा ज्ञान तो देत असतो. पण तो उदयाला आलेलाच आहे, म्हणजे उगवलेलाच आहे. उदयाला म्हणजे उगवतो आणि मग शिष्याचं अज्ञान संपतं, मग त्याला ज्ञान होतं, मग त्याला असा ब्रह्मप्रकाश प्राप्त होतो वगैरे वगैरे. असा लौकिक सूर्याच्या दृष्टीनं हे असं उगवणं, असणं, जाणं हे सगळं बरोबर आहे. पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो असं वर्णन आपण करू. या ज्ञानसूर्याला हे अशा काही मर्यादा नाही. येणं जाणं, कमी जास्त त्याचा प्रकाश असणं असं काही नाही. तो अज्ञानाचा नाश करतो, म्हणजेच त्याला ज्ञान होतं. हे सगळं जे आहे हे तत्क्षणी घडतं. अशा पद्धतीचा विचार या 14व्या ओळी, परत एकदा 14वी ओळी मी वाचते म्हणजे आपल्याला कळेल. जो निजधाम व्योमींचा राव, म्हणजे स्वाभाविकच आपल्या सद्गुरूंबद्दल बोलतो की माझं जे निजधाम आहे त्या निजधामरूपी आकाशाचा तो राजा आहे. उदयनाची उदयचं तर खेवो, उदयाला आलेलाच आहे, म्हणजे कायम उगवलेलाच आहे. फेडी पूर्वादी दिशांशी ठावो उद असतोचा. तो जो आहे सूर्य तो उदयाला येणं असतो, उडं, हे सगळं बरोबर आहे. पण याचा उदय आणि असतो काय, हे सगळं इथेच आहे. त्याला काही मर्यादा नाही, त्याला येणं जाणं नाही. अज्ञानाचा नाश आणि ज्ञान होणं हे सगळं तो तत्क्षणी करतो, ताबडतोब करतो. न दिसणे दिसणे नसी मावळची, दोही झाकिले ते सैंद पालवी. काय बहु बोलो ते आघवी उखाचे आणि. आता बाहुली म्हणला न दिसणं, न दिसणं म्हणजे काय, अज्ञान, म्हणजे दिसत नाही, समजतच नाही, हां, ते न दिसणं. आणि दिसणे नशी म्हणजे समजणं, म्हणजे ज्ञान होणं. आता ज्ञान होणं आणि ज्ञान हो दोन्ही मावळवी. ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही जे व्यवहार आहेत ते या सद्गुरूपी सूर्य, म्हणजे सद्गुरूपी या सूर्यामुळे काय होतात, ब्रह्मस्वरूप होऊन जातात. अज्ञान संपतं, ज्ञान होतं, हे सुरुवातीला झालं. पण आता अशी वेळ येते की काही नाही, सगळीकडे काय आहे, ब्रह्मस्वरूपच, एकच ज्ञान की सर्वम ब्रह्ममयम. या सर्वम ब्रह्ममयम याच्यामध्ये आता अज्ञान शिल्लकच राहिलं नाही. खरं म्हणजे ज्ञान पण नाही, ब्रह्मच, सगळीकडे ब्रह्मच. आत्मज्ञान झालं आहे, मग अहंकार नष्ट झाला आहे, मग सगळ्या काय आपल्या इच्छा आकांक्षा राहिल्या नाही, असलं का असं काही आता दाखवायला जागाच नाही. सगळीकडे काय, दोन्ही गेलं ते सगळं, न समजणं आणि समजणं.
ज्ञान आणि अज्ञान सगळं संपलं. आता सर्व ब्रह्ममयम, सगळीकडे ब्रह्म भरलेला आहे. म्हणजे काय होतं, जीवनात हा असा सद्गुरूरूपी सूर्य उगवला की अज्ञान दूर होतं, म्हणजे ज्ञान होतं. पण हे ज्ञानसुद्धा सद्गुरूरूपेनं ब्रह्मस्वरूप होतं. म्हणजे मला ज्ञान झालं आहे असं तो म्हणू नाही शकत ना, म्हणून ब्रह्मस्वरूप होतं. मी तू एकची होऊन जाय, मी तू ब्रह्म होऊन जाय. त्यामुळे मला ब्रह्मज्ञान झालं, मला ज्ञान झालं, हा माझा सद्गुरू असं कसं बोलणार ना. सद्गुरू आणि मी जर एकच झालेलो आहोत, मी तू पण संपलंच आहे सगळं, असं वेगळं राहिलंच नाही. म्हणून ते सांगतात, न दिसळे दिसळे नसी मावळसी, दोही झाकीले ते सैंद पालवी. काहीच आहे, दोन्ही मावळती, दोन्ही मावळून गेलं. काय भाऊ, आता आणखीन काय सांगू. आता उखाची हानी म्हणजे मी ब्रह्म आहे किंवा मला ज्ञान झालेलं आहे असं जर काही विचार केला गेला तर चुकेल. मी ब्रह्म आहे असं म्हणणं हे सुद्धा बंधन झालं. म्हणून मी असा शब्दच येता का, मला ज्ञान झालं आहे असं होताच कामा नये. जे एकदा का जीवनात सद्गुरूरूपी सूर्य उगवला की अज्ञानमुक्त, सगळं अज्ञान संपलं. आणि खरं तर ज्ञानबंधन पण संपलं. ज्ञानबंधन काय, मला ज्ञान झालं आहे हे जे काही बंधन आहे तेही संपलं. अशा दोन्हीतून मुक्तता आहे. मला ज्ञान झालं आहे हे सांगायलाच कोणी नाही. राम होऊन ठेलो असं जे वर्णन करतात ते आहे की दोन्ही एकच होऊन गेलेलं आहे. इतकं या सद्गुरूपी सूर्याचं वर्णन आहे. ज्ञान अज्ञानी दोघांना हा असा जो की ब्रह्माचा अनुभव त्यांनी करून दिलेला आहे. बरं वर्णन पण करतात काय की जो आकाशातला सूर्य आहे त्याचं कळतं आपल्याला, त्याचा उदय होतो, सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ होते. सद्गुरूरूपी सूर्य जो आहे त्याच्यामध्ये कसा फरक आहे तो कळला की तो वेळ उगवलेलाच आहे. त्यावेळी त्याचा असा प्रातःकाळ म्हणजे आत्ता थोडीशी कृपा मग जास्ती कृपा असं काही नाहीच. सद्गुरूरूपी सूर्य उगवला की त्यात काळ अद्वैत साधलंच. अशा प्रकारचा दोघांच्यातला फरक पण सांगू टाकला. म्हणजे रूपक सुरू करताना त्या सूर्याप्रमाणे सद्गुरू आपल्या इथे प्रकाशित झाला तो होतं असं म्हणता म्हणता दोघांच्यामधला फरक काय आहे तो पण आपल्याला सांगितला. तो अहोरात्रीचा पैलकडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू, जो प्रकाशे विण सुखाडू प्रकाशाचा. आता काय म्हणतात की अहोरात्र म्हणजे दिवस रात्र, अहोरात्र. हा जो सद्गुरू सूर्याला असा रात्रंदिवस हा भेदच नाही. सद्गुरूपी सूर्याला रात्र आणि दिवस कुठला भेद असणार. आता याच्या पलीकडे म्हणजे रात्र दिवसाच्या सुद्धा पलीकडे असणारा तो ज्ञानसूर्य आहे. अतीत आहे ना सगळ्याच्या. आपण नेहमी सत्वगुणातीत असं वर्णन करतो तर ते काय, तो सगळ्याच्या अतीत आहे. तर दिवस रात्र अहोरात्री पहिलं, त्या दिवस रात्रीच्या पण पहिलीकडे तो गेलेला आहे. आता याचं जे स्वरूप आहे म्हणजे त्या तो प्रकाशित ह्या सूर्याला हा सूर्य बाकी सगळ्यांना प्रकाशित करतो. याला प्रकाशित करणारा जो परब्रह्म आहे त्याचा विचार करता याला खरं म्हणजे कोणी प्रकाशित करणारा असा दुसरा नाहीच, म्हणजे तोच परब्रह्म. लक्षात घ्या, आपण यापूर्वी पण पाहिलं आहे की चंद्र म्हणजे परप्रकाशित आहे, त्यामुळे सूर्याकडून तो येतो आणि त्याचा चंद्राचा प्रकाश आपल्याला मिळतो, चांदण्यांचा मिळतो. त्यामुळे सूर्य हा स्वयंप्रकाशी, आपला हा जो आकाशातला रोजचा सूर्य आहे तो जर पाहिला तर तो स्वयंप्रकाश आहे, बाकीचे सगळे परप्रकाश आहे. आता इथे ते आपल्याला म्हणतात की हा जो आपल्या जीवनात येणारा सद्गुरूरूपी जो सूर्य आहे त्याला तो स्वतःच असा काही आहे प्रकाशित की त्याला प्रकाशित काय दुसरं कोणी नाही. आकाशातल्या सूर्याला प्रकाशित कोण करतं असा जर प्रश्न आपण विचारला की परब्रह्म असं उत्तर आपण देतो की हे सगळं पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांना पण निर्माण करणारा जो कोणी परब्रह्म आहे त्या परब्रह्माने या सूर्याला प्रकाश दिला आणि हा सूर्य बाकीच्यांना देतो. अशा प्रकारचा विचार आपण करतो. आता इथे त्यांनी म्हटलं की हा जो आमचा सद्गुरूरूपी सूर्य आहे ना तो स्वतःच स्वयंप्रकाशी आहे, म्हणजे परब्रह्म आहे. थोडक्यात काय, तो इतरांना प्रकाशित करतो म्हणजे तुम्हाला सगळ्या शिष्यांना प्रकाशित करतो. तर याचा अर्थ असा आहे की तो प्रकाश रूप आहे, तो प्रकाशित सगळ्यांना करतो म्हणजे तो प्रकाश रूप आहे. परब्रह्म जे आहे ते परब्रह्म म्हणजे हा सद्गुरू आहे.
सूर्य आणि जी वस्तू, म्हणजे समजा आपण आपल्या व्यवहारात पाहतो की आत्ता दिवस आहे, सगळीकडे उजेड आहे, मग आपल्याला एखादी वस्तू दिसते. कशामुळे दिसते? तर त्या प्रकाशामुळे आपल्या डोळ्यांना ते दिसत आहे. आता रात्र झाली की आपले डोळे आहेत परंतु सूर्य नाही आहे. मग आपण विजेची मदत घेतो आणि तिच्या सहाय्याने ती वस्तू, म्हणजे विजेच्या प्रकाशाने ती वस्तू आपल्याला दिसते. म्हणजे नुसते डोळे आपल्याला पुरत नाही, डोळ्याच्या जोडीला आपल्याला प्रकाश लागतो. मग तो विजेचा प्रकाश असेल किंवा आपल्या सूर्याचा प्रकाश असेल. आता सूर्य आणि ही वस्तू प्रकाशित होणार आहे, ती वस्तू, या दोघी वेगवेगळ्या आपण पाहू शकतो. आपल्याला जे शोधायचं आहे, अगदी रस्त्यात पडलेली सुई जरी शोधायची असली तरी त्या सुई शोधायला प्रकाश लागतो. मग ती वस्तू वेगळी आहे आणि तो प्रकाश वेगळा आहे. पण सद्गुरूपी सूर्य उदयाला आलं की वेगळी वस्तूच नाही, सारच मुळी प्रकाशमय आहे, सगळीकडे मुळी त्याचाच प्रकाश पडलेला आहे, तर वेगळी वस्तूच नाही. हा जो सूर्य आहे तो सूर्य अनेक गोष्टी प्रकाशित करतो आहे, अनेक गोष्टी आपल्याला दिसण्यासाठी त्याच्या प्रकाशाचा उपयोग होतो आहे. आता हा जो सद्गुरूपी सूर्य आपल्या जीवनामध्ये आला तर सगळीकडे असाच काही प्रकाश आहे की प्रकाशरूप प्रकाशाचा सुकाळ झालेला आहे. मग अशी असं म्हटलं ना की आनंद कसा आहे, तर आनंद सगळा भरभरून राहिलेला आहे, तर आनंदाची गर्दी झाली आहे असं आपण पाहिलं. तसं आता इथे ते सांगतात की हे प्रकाशरूप जे सगळीकडे प्रकाश आहे ना, तर प्रकाशाचा सुकाळ झालेला आहे. इतका प्रकाश, जे प्रकाशे वेळ सुकाळू प्रकाशाचा. कुठलीही वस्तू प्रकाशाशिवाय आपल्याला दिसत नाही, इथे प्रकाशाचाच सुकाळ आहे. म्हणजे वस्तू वेगळी नाहीच आहे ना, वस्तू शोधायचा काय संबंध आहे? प्रकाशाने वस्तू शोधता येते, इथे सगळीकडे प्रकाशच प्रकाश आहे. त्यामुळे वस्तू शोधायचा प्रश्न जे आहे तर सगळं सहज प्राप्त होणार आहे. सगळीकडे ब्रह्मच आहे हे आपल्याला कळेल. खरं समजून घेणं खूपच अवघड आहे. आता इथे द्वैत आहे, त्या प्रकाशामुळे कुठली तरी वस्तू आपल्याला शोधायची आहे आणि उजेड पडला वस्तू आपल्या प्रकाशित होणार आहे. त्या वस्तू उजेड पडला की त्या वस्तूचं ज्ञान आपल्याला होणार आहे आपल्या आकाशातल्या सूर्यामुळे. इथे मुळे ते आहेच आहे, त्यामुळे त्याचा प्रकाश पडण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे ती वस्तू हरवायचा, वस्तू शोधायचा हा विषयच नाही. सगळीकडे कसा त्या प्रकाशाचा सुकाळ आहे, त्या कुठली वस्तू दिसत नाही अशी नाहीच आहे गोष्ट. तया चित सूर्याश्री निवृत्ती, आता नमो म्हणो पुढत पुढती, जे बाधका येई जतसे स्तुती बोलाची या. आता इतकं हे सगळं असं अद्वैत साधलं आहे ना. आता इथून पुढे आपल्याला खरंच गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, त्या गुरुचं जे वर्णन आपण रोज म्हणतो ना, त्या साक्षात परब्रह्म म्हणजे काय त्याचा आपल्याला माऊली खरं म्हणजे सोपं करून सांगतात. आता मी म्हणते सोपं करून सांगतात असं, परंतु आपल्या लक्षात येतं की हे सगळं समजून देणं समजून घेणं किती अवघड आहे. पण छान छान दृष्टांत दिले त्याच्यातून आपल्याला थोडी थोडी कल्पना येऊ शकते. आता ते म्हणतात चित सूर्याश्री निवृत्ती. सद्गुरू निवृत्ती निवृत्ती महाराजांबद्दलच बोलणं चाललेलं आहे आणि त्याला त्यांनी चित सूर्य चैतन्य सूर्य असं या निवृत्ती महाराजांना आपल्या सद्गुरूंना त्यांनी म्हटलं आहे. आणि म्हणतात आता नमो म्हणे पुढत पुढते. पुढते पुढते म्हणजे पुन्हा पुन्हा वारंवार मी पुन्हा पुन्हा तुम्हाला नमस्कार करतो आहे. परब्रह्माच्या सद्गुरूंना मी वारंवार नमस्कार करतो आहे. आणि जे बाधका येईज तसे स्तुती बोलाची या. आता होतं आहे काय, सद्गुरूंची स्तुती करणं. आता एकीकडे अद्वैताचं बोलायचं की सगळीकडे तेच भरलेलं आहे आणि स्तुती तर करावीशी वाटते आहे. आता स्तुती करायची म्हणजे सद्गुरू वेगळा आणि मी वेगळा असं झाल्याशिवाय कशी करणार? एखाद्या व्यक्तीबद्दल चांगलं बोलायचं आहे आपल्याला, त्याचे गुण गायचे आहेत, तर ते आणि आपण वेगळे असल्याशिवाय कसं करता येणार? त्यामुळे त्यांना मोठा प्रश्न पडला आहे. चित सूर्याशी निवृत्ती, आता नमो पुढतो पुढती, पुन्हा पुन्हा नमस्कार करतात. आणि या अशा ब्रह्माची स्वस्वरूपाची या सद्गुरूची स्तुती करणं. तर ते स्तुती करणं म्हणजे काय होतं, जे बाधका येई जसे स्तुती बोलाची, त्या शब्दांनासुद्धा बाधा होते. म्हणजे त्या शब्दांना वर्णन करण्यास पुरेसे नसतात. किती जरी शब्दांची मदत घेतली आणि या सद्गुरूंचं वर्णन करायचं म्हटलं तरी ते शब्द काही बरोबर थेट जे सद्गुरूंबद्दल आपल्याला म्हणायचं आहे ते शब्द नाही. ती स्तुतीरूपी जे शब्द आहेत ते सद्गुरूंना म्हणजे
ते शब्द अपुरेच पडतात. बाधक ठरतात याचा अर्थ काय, चुकीचे असतात असं नाही, अपुरे पडतात. कारण त्या शब्दांमधून जे काही अभिप्रेत होणार असतं त्याच्यापेक्षा पण काहीतरी विशेष त्या सद्गुरूंच्या ठिकाणी आहे ना, त्यामुळे ते काही पुरेसं नसतं. खरं तर स्तुती करणारा आणि ज्याची स्तुती करायची तो, असे दोन आता वेगळे नाहीच आहे. त्यामुळे त्या शब्दांचा उपयोगच काय, शब्द केव्हा दोन असतील तर त्या शब्दांचा उपयोग, इथे शब्दांचा उपयोगच नाही आणि म्हणून ते स्तुती करायला ते शब्द अपुरे पडत आहेत असा त्याचा अर्थ. देवाचे महिमान पाहून या स्तुती दरी येईजे सांगावया, जरी स्तव्य बुद्धीसी लया जाईजे का. आता या पुढल्या ओवीत ते जे काही स्तुती करण्याबद्दलचं आहे ते जरा अधिक स्पष्ट होईल. काय म्हणतात तर खरं आहे, सद्गुरूचं जे काही अलौकिकत्व आहे, जे काही मनाला भावलेलं महत्त्व आहे, मोठेपण आहे, ते सगळं त्या स्तुती करण्यासाठी खरा विषय आहे. मला माझ्या सद्गुरूबद्दल काय वाटतं आहे ते सांगण्यासाठी शब्दांची मदत घेणं हे काही चुकीचं आहे असं नाही, पण ते अपुरं आहे. आता असं आहे की किती जरी विद्वान असला शिष्य आणि त्याला सद्गुरूंची कृपा झाली आणि त्याला सद्गुरूबद्दल काही स्तुती करायची आहे तरीसुद्धा आणि छान अगदी रचना केली आपण बघितलं ना. आता आपण 16व्या अध्यायापर्यंत आलो. किती अध्यायामध्ये निवृत्तीनाथांबद्दल किती गोष्टी माऊलींनी इतक्या नम्रपणानं आणि इतक्या गोड शब्दांनी आणि त्यांच्या अंतःकरणात, म्हणजे तिथे ना कधी असं वाटतं की जन्माने ते भाऊ म्हणून जन्माला आले खरे, पण नाही, ती सद्गुरूंनी जबाबदारी घेतली, ती भूमिका घेतली भावाची आणि ते आले. परवाच्या त्या सिनेमाची सारखी आठवण होते. त्या मुक्ताई सिनेमामध्ये सारखं ज्ञानेश्वर माऊलीबद्दल प्रत्यक्ष भगवंत त्यांच्याबरोबर आहे, त्यांच्याबरोबर असं आपल्याला दाखवलं आहे. ते बघताना असं लक्षात येतं खरंच प्रत्येक वेळेला भगवंत त्यांच्याबरोबर आहे. तर आता ही जी काही सुरेख रचना करतायत, देवाचे महिमान पाहू दिया स्तुती तरी येई जे सांगावया, स्वाभाविकच आहे त्या सद्गुरूंची स्तुती करण्यासारखाच विषय आहे, इतकं त्यांचं महात्म्य आहे. आणि म्हणून स्तुतीपर वाक्यांची जी काही रचना काही गोष्टी केली आहे. जरी स्तव्य बुद्धीसी लया जाईजे का, खरं म्हणजे हे करणं काही योग्य नाही आहे. हे सगळं लया जाईल का, ते लयाला जाणार आहे. कारण वेगळं नाहीच आहे तर स्तुती काय करणार ना. स्तव्य म्हणजे काय तर सद्गुरू ज्याची स्तुती करायची, ज्याच्याबद्दल बोलायचं आहे ते. स्तवन करणं म्हणजे काय, ती प्रार्थना करणं. आपण जे काही त्यांचं स्तवन करणार आहोत, त्यांचे गुणगान गाणार आहोत किंवा स्तुतीपर काही करणं, ओव्या करणार आहोत, ते स्तवन. आणि स्तविता म्हणजे करणारा, जो स्तवन करणार आहे, जो स्तुती करणार आहे तो. आता ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, नेहमी आपण त्रिपुटी असं त्याला म्हणतो. या त्रिपुटीचा या स्वरूपामध्ये लय सगळं एकच असल्यावर कोणीही कोणाची आणि काय करायची, ते स्तुतीचे शब्द काय, ते ज्ञाता ज्ञेय ज्ञान, ही त्रिपुटी कशी लयाला जाते तसं आहे की स्तव्य काय, स्तवन काय आणि स्तविता काय. स्तुती करणारा काय, स्तुती ज्याची करायची तो काय, किंवा ती प्रत्यक्ष स्तुती काय, हे सगळं एकरूपच होऊन जातं, म्हणजे स्वरूपामध्ये लयाला जातं. त्यामुळे आता असं आहे की मला अगदी आपल्या सद्गुरूंना शोभेल अशी स्तुती करायला हवी. आता म्हणजे काय, सद्गुरूला शोभेल, सद्गुरू आणि हा वेगळा नाहीच. म्हणजे जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं ना की बाबा नको, तू देव आणि मी भक्त असंच ठेवावा, तसं खरं म्हणजे ही ओवी लिहिताना माऊलींच्या मनात असावं की हे काय बरोबर नाही, सगळं ठीक आहे, अद्वैत वगैरे साधलं, आत्मज्ञान वगैरे गोष्टी ठीक आहेत, पण मला तुझी स्तुती करता येत नाही ना, तुझी केवढी कृपा माझ्यावर आहे हे मी सांगू नाही शकत ना, असं कसं चालेल. तर नको बाबा, तू देव आणि मी भक्त असा भावच मला ठेव, असं जर काही म्हणायचं आहे. इकडे सद्गुरूंच्या महात्म्याला शोभेल अशी स्तुती जर व्हायला हवी असेल तर काय आहे, सगळे शब्द लयालाच जाणं असंच आहे. जरी स्तव्य बुद्धीसी लया जाईजे गा, जे काही आपण आपल्या सद्गुरूंच्या महात्म्य सांगण्यासाठी जे शब्द वापरणार आहोत, स्तुती करणार आहोत, ते सगळे काय आहे तर ते न करणं किंवा ते लयाला जाणं, ही त्रिपुटी एक होणं, हीच त्यांची चांगली स्तुती आहे. म्हणजे मगाशी जसं आपण पाहिलं ना की देवाला काय द्यायचं, सगळं त्याचंच आहे. आणि मग जो काही असं देवाला काही देतात, त्याच्याकडे नाही अशी वस्तूच नाही, माझ्याकडे काही आहे तर त्याला हवं आहे असं नाही, सगळं जर ते एकच आहे, सगळं त्याचंच आहे, तर त्याला काय द्यायचं.
तसे सगळे शब्द काय, त्याला काय, त्याचं काय द्यायचं, सगळं एकच आहे असं सगळं होत आहे. अजून थोडंसं माऊली आणखीन आपल्याला माऊलींच्या पातळीला जाऊन ते सगळं समजून घेणं कठीण आहे, पण आपण प्रयत्न करतो. आपल्याजवळ असं अद्वैताचा विचार आपल्याला करता येत नाही. कितीही जरी असलं तरी देखील मी तू पण, मी समर्थांना काहीतरी दिलं, मी काय आता मी दिलं याचा अर्थ ते आणि मी वेगळे आहेत. मला घरी जायचं आहे, मला अमुक अमुक गोष्ट घेऊन जायची आहे, त्याला काहीच नको आहे. आम्हाला असं वाटतं की तिथे सगळं हवं आहे. अशा ज्या गोष्टी आपण व्यवहारात करतो त्या सगळ्या व्यवहारातल्या गोष्टी कशा आहेत याची एक आपल्याला झलक या निमित्तानं मिळतं. खरं काय आहे ते आपल्याला जे देत आहेत. मुंदोलकर महाराज नेहमी म्हणतात की अहो मी नाम वाटायला बसलो आहे आणि लोक हिंगजिऱ्याची येतात. हो, संतांना याचं दुःख होतं की मी तुम्हाला आत्मज्ञान द्यायला बसलो आहे, मी तुम्हाला सर्वानुभूती परमेश्वर द्यायला बसलो आहे, ते समजवायला बसलो आहे आणि तुम्ही माझ्या मुलाला नोकरी मिळू दे, मुलीचं लग्न होऊ दे, अशा गोष्टी मागायला येता. खरंच संताला किती वाईट वाटत असेल. अशा दृष्टिकोनातून आपण हे जे काही पाहतो आहे, मग त्याला काय द्यायचं, त्याची काय स्तुती करायची, त्याला कुठले शब्द वापरायचे हे काहीच राहत नाही. पुढल्या ओळीमध्ये म्हणतात, जो सवे नेणीवा जाणीजे, मौनाची या मिठिया वाणीजे, काहीच न होती आणि जे आपण पयाजो. आता काही न जाणल्यानेच, काहीच जाणत नाही, काही कळलंच नाही, असं वाटलं ना जाणला जातो. आपल्याला एखादी गोष्ट कळलीच नाही म्हणजे कळते. जो सद्गुरू आहे, काही म्हणजे डिग्री कुठली घेतली का, काही न जाणल्यानेच जाणला जातो. कसं कळतं ते नाही सांगता येत, पण आपोआप जाणला जातो. काहीच त्याच्यामध्ये काही वेगळं होतं का हो. एखाद्या सद्गुरूकडून अनुग्रह घेतला तर तुमच्या आमच्यात काही वेगळे पण दिसायला दिसतं का हो, नाही दिसत. आचरणामध्ये दिसतं आणि त्या दृष्टीनं आपल्याला बघावं लागतं. ते बघता आलं तर आपल्याला त्याच्यातला सद्गुरूची कृपा काय आहे ती आपल्याला कळते. नाहीतर सद्गुरू काही न जाणल्यानेच जाणला जातो. याला आणखीन ज्यात मौनाची या मिठिया वाणीजे, मौन घेतलं नाही, काहीच बोलायचं नाही, बोलण्यासारखं काही नाहीच आहे. मौनाची मिठी म्हटलं म्हणजे त्याचं वर्णन करायला शब्द नाहीत असं म्हटलं ना, तर शब्द काय, भाषा वाणी पण नाही, काहीच नाही. त्यामुळे मौनात राहणं हेच सद्गुरूला ओळखणं आहे. काहीच न होता म्हणजे असं की असा बदल, काही अभिनिवेश येत नाही, मी अमक्याचा शिष्य, असा जो एक अभिनिवेश असतो ना, अहंकार असतो ना, की सांगितलं जातं की अमक्याचा मी शिष्य. अरे म्हणजे तो आणि तू वेगळा का. आता इथे ह्या इतक्या उंचीवर आल्यावर हा प्रश्न निर्माण होतो की मी अमक्याचा शिष्य, मी आपल्या संप्रदायातला, असं काही असल्याचं कारणच आहे. कारण सगळं एकच झालेलं आहे. हा अभिनिवेश पण गळून पडतो. मी अमक्याचा शिष्य हा अभिनिवेश जातो, अहंकार जातो, हे सगळं जातं आणि आपल्या आत्मस्वरूपामध्ये खऱ्या अर्थानं भगवंताला ओळखलं जातं. मी तू एकच असं जे काही आहे ते ओळखणं म्हणजे काय, जो सर्व नेणीवा जाणीजे, नेणीवा जाणीजे म्हटलं आहे. सगळं जे काही आत्तापर्यंत कळत नव्हतं, नेणी कळतच नव्हतं, समजतच नव्हतं, त्याच्यातूनच भगवंत कळतो. मौनाची या मिठिया वाणी, ते अगदी न बोलता मौन असताना त्याचं वर्णन केलं जातं. शब्दांनी नसेल वर्णन केलं जात तरी त्याला कळतं. म्हणजे काहीच न होता, कसलाच अभिनिवेश न दाखवता आत्मस्वरूप प्राप्त होऊ शकतं. अशी सद्गुरूची कृपा याच्यावर होते. जया तुझिया उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी, सुनी परेसीची पाठी वैखरी विरे. आणखीन काय काय घडतं तर नेहमीचं जे असतं परापश्यंती मध्यमा वैखरी, परेमध्ये आपल्या म्हणजे सहज असा विचार येतो परेमध्ये आणि मग कशी प्रगती होतो, त्याला शब्दरूप कसं येतं आणि वैखरी वाटे ते बाहेर पडतं. हे जे काही आहे आता होतं असं की सद्गुरूंच्या स्तुतीच्या उद्देशाने समजा आपण चारी वाणींचा विचार केला, चारी वाणी प्रवृत्त झाल्या की आता आपण सद्गुरूंची स्तुती करूया आणि परेमध्ये समजा हा विचार आला तर ते आता सद्गुरू म्हणजे काय, तसं स्वस्वरूप आहे, आत्मज्ञान आहे. तर ते आपल्याला परावाणीमध्ये नुसता हा विचार ठीक आहे, पण शब्दात कसा बदलणार. शब्दात व्यक्त न करता आपल्याला ती पश्यंती मध्यमा मग वैखरी सगळं विरूनच जातं.
कारण शब्दामध्ये त्याचं रूपांतरच होत नाही. सद्गुरूबद्दलचं जे काही स्तुती व्यक्त करायची आहे त्या उद्देशाने समजा आपण 4 वाणींचा आधार घेतला तरी त्या पण सगळ्या वाणी विरून जातात. जया तुझी या उद्देशासाठी म्हणजे तुझी स्तुती करण्यासाठी, तुझ्या स्तुतीच्या उद्देशाने पश्चंती मध्यमा पोटी सुनी परेसीची पाठी. परा पण नाही आणि वैखरी पण नाही आणि पश्चंती मध्यमा पण नाही. सगळ्या अगदी म्हणजे स्फुरण होत असेल पण ते शब्दात बांधता येत नाही. परेमध्ये परेपशी नाभीपशी, नाभेपशी स्फुरण होत असेल, विचार येत असेल सद्गुरूची स्तुती करावी, परंतु परा पश्चंती मध्यमा मात्र या सगळ्या काय होतात तर विरून जातात. शब्दांमध्ये त्याचं रूपांतरच होत नाही. सद्गुरूची स्तुती करायला शब्द अपुरे असतात असं सुरुवातीलाच सांगितलं. इथे परत एकदा वाणींच्या माध्यमातून पण सांगितलं. तया तू ते सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्राचे ते लेणे ते उपसाहावेही म्हणता उणे अद्वयानंदा. आता ते म्हणतात की सद्गुरू म्हणतात गुरुदेवा आता खरं होतं असं मगाशी असं म्हटलं ना की तुकाराम महाराजांनी म्हटलं की तू देव आणि मी भक्त असंच बरं, तसं म्हणतात. तया तू ते मी सेवकपणे. खरं म्हणजे नातं जे आहे सेवकपणाचं तेच चांगलं आहे. आणि सेवकपणाच्या नात्यानं काय करायचं तर जे काही मी तुझी स्तुती करेन, माझ्या त्यांनी लेववी बोलले या स्तोत्राचे लेणे, स्तोत्र म्हणेन, तुझी स्तुती करेन, ते अलंकार आहेत. माझ्या भाषारूपी शब्दरूपी अलंकार मी तुला घालीन. मी सेवक आहे तुझा. तेव्हा गुरुदेवा एक सेवकाच्या नात्याने मला जे तुझ्याबद्दल वाटतं ते मी करेन. म्हणजे काय, मी स्तुतीपर शब्दांचे अलंकार तुला घाल. लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे, लेणे म्हणजे अलंकार. ते अलंकार तू धारण करायचे. अलंकार का? स्तोत्ररूपी अलंकार, स्तुतिरूपी शब्दांचे अलंकार. हे उपसाहावे ही म्हणता उणे अद्वयानंदा. आणि मग हे कसे तर हे अगदी आनंदरूप किंवा ते म्हणतात की अद्वैतरूप आनंदरूप असं. आता हे मी करीन ना तर हा मी अपराध सहन करावा. म्हणजे खरं तर आपल्या अगदी शब्दात बोलायचं झालं तर माऊली या ओवीमध्ये आपल्या सद्गुरूंना सॉरी म्हणतात. ते म्हणतात की काय करायचं तर म्हणे मला सेवक भावच हवा आहे. सेवक म्हणून जे काही मला तुझी स्तुती जी करायची आहे ती मला करायला मिळू दे आणि ते तू सहन कर. तया तू ते मी सेवकपणे लेववी बोलली या स्तोत्रांचे लेणे हे उपसाहावेही म्हणता उणे अद्वयानंद. खरं तर म्हणजे तू सद्गुरू आहेस सगळं ठीक आहे, अद्वैत साधलाय ठीक आहे, अगदी आनंदाचा म्हणतात तसा एवढा मोठा आनंदी आनंद आहे, हे सगळं बरोबर आहे. त्यामुळे तू काय माझा हा उपसाह म्हणजे माझा हा जो अपराध आहे तो तुझा सहन कर. मला राहवतच नाही आहे तुझी स्तुती केल्याशिवाय. आणि त्यामुळे माझी तुला विनंती आहे, थोडं असं आहे की तुला उणेपणा आणणारी आहे. तू काय सांगतोयस की अद्वैत साधलाय, तू आणि मी एकच आहे, सर्वम ब्रह्ममयम रे रे सर्वम ब्रह्ममयम असं सगळं आहे. आणि तरी देखील मला तुझी स्तुती करावीशी वाटते. तुला मला माझ्या मनात तुझ्याबद्दलचा जो भाव आहे तो सांगावासा वाटतोय आणि त्याच्यासाठी मी सेवक होतोय तुझा. आणि मी सेवक सेवी असा जो भाव आहे तो मी सेवक झालो तर मी हा जो अपराध करतोय तो अपराध घे बाबा आता सांभाळून. फार म्हणजे कळतंय मला की ही गोष्ट तुला उणेपणा आणणारी आहे, पण तरी देखील माझा अपराध तू सहन कर. ही 21वी ओवी अगदी महत्वाची, म्हणजे लक्षात सगळ्याच ओव्या महत्वाच्या, पण आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं पटलेलं तर आहे, अद्वैत साधलेलं आहे, मी आणि सद्गुरू एकच आहोत, ब्रह्म सगळं मान्य आहे, पण तरीही सद्गुरूची कृपा लाभली असल्यामुळे मी हे करू शकतोय हे मला पक्क कळलंय. म्हणून मला तुझी स्तुती करावीशी वाटते. स्तुती करायची तर मला वेगळं, तू आणि मी वेगळं दाखवायला हवं. मग मी तुझा सेवक आहे, हा अपराध मी करतोय म्हणून मला विनंती तुला करायची आहे की हे बरोबर नाही आहे, तुला उणेपणा आणणारं आहे, पण तरी देखील मी करतोय. परी रंके अमृताचा सागरू देखील या पडे उचिताचा विसरू मग करू धावे पाहुणेरू शाखांचा तया. आणि पुढल्या ओवीत तर अगदी गंमतशीरच माऊली सांगतायत की काय होतं की समजा
एखादा अगदी गरीब आहे, दरिद्री विचार आहे आणि त्याच्यावर एकदम अमृताचा वर्षाव झाला आणि मग अमृताचा वर्षाव झालेला बघितला की त्याला स्वाभाविकच आनंद होणारच. त्या आनंदाच्या भरात त्यांनी त्या ज्यांनी कोणी अमृताचा सागर त्याच्या पुढे असा दिला त्याचा काहीतरी पाहुणचार करायला हवा ना. मग त्याचा पाहुणचार कसा करावा त्याला कळेच ना. खरी इतकी आनंदाची गोष्ट त्यांनी आपल्याला दिली, एवढी मोठी गोष्ट दिली, अमृत दिलाय आणि मग त्याचा पाहुणचार मी काय कळतच नाही. काय बरोबर, काय चूक, काय योग्य, काय योग्य, त्याला काय द्यावं भांबावून जातो. कधी कधी आपलं असं होतं बघा की खरंच आपल्याला आपल्याकडे आलेल्या एखाद्या म्हणजे विशेष करून अशी खूप सद्गुरू स्थानी आपल्या अंतःकरणात ज्यांच्याबद्दल आणि अचानक ते आले तर आता काय करू, बसायला काय देऊ, खायला काय देऊ, काय सुचतच नाही असं माऊलींचं झालंय. आणि माऊली म्हणतात असं दरिद्री माणसाला खरं तर माऊलींनी स्वतःकडे किती किती नम्रपणा घ्यावा. निवृत्तीनाथांनी माझ्यावर अशी काही कृपा केलेली आहे की एखाद्या दरिद्री माणसाला कोणीतरी अमृत द्यावं आणि त्या अमृत देणाऱ्याला त्याचे आभार तरी कसे मानावे, त्याला काय कळत की भांबावून गेली अवस्था तसं म्हणे माझं झालंय. मग तो काय करतो दरिद्री भांबावलेला असतो ना त्याच्याजवळ जे काही असतं ते तर त्याच्याजवळ काय असतं तर बिचाराजवळ शाक म्हणजे भाज्या असतात. मग तो काय करतो त्या भाजीपाल्याचाच पाहुणचार करतो आणि मग असं झालं थोडी होते त्याची धावाधाव. त्या द्रौपदीचं काय झालं तुळशीचं पानच मिळालं फक्त भगवंताला, नव्हतंच बिचारीजवळ काही. एरवी असेल ती पुष्कळ राणी पण आता त्या क्षणाला काहीच नव्हतं. तो आला भगवंत भूक लागली म्हणाला पण देणार काय तर ते तुळशीच्या पानाने पण तो तृप्त झाला. तर तसं होतं माऊली म्हणतात माझं पण तसंच झालंय. एवढी मी पाहुणचार करण्यासाठी धावपळ करतो पण माझं काहीच नाही द्यायला. मग त्या दरिद्री माणसानं जसं भागवलं, द्रौपदी जसं तुळशीच्या पानावर भागवलं तसं म्हणे मला करायचं म्हणून मी विनंती करतोय, म्हणून मी माझ्याकडे सेवक भाव घेतोय. तेठ शाकुही कीट बहुत म्हणावा तयाचा हर्ष वेगू चित्तो द्यावा उजळोनी दिव्य तेज हातीचा ते भक्तीची पाहणी. पण खरं काय पाहायचंय ते तुळशीचं पान दिलाय का काय शाक दिलाय का काय दिलाय हे महत्वाचं नाहीच आहे, भाव महत्वाचा आहे. त्या भक्ताला अमृत देणार हे जे भगवंत आलेले आहेत, सद्गुरू आलेले आहेत त्याला काय देऊ आणि काय नको असं जे झालेलं आहे ते झालेलं असताना म्हणजे पाहुणचार कसा करायचा असं झालंय तेव्हा त्याच्या मनामध्ये होणारा जो त्याचा जो भाव आहे तो महत्वाचा आहे. त्यामुळे त्यावेळेला जे की आहे ते चांगलंच आहे म्हणायचं, भाजीपाला तर भाजीपाला चांगलंच आहे, ते तर शाकुही की बहुत म्हणावा खरंच चांगलंच आहे. त्याचा हर्षवेगूच होतो. काय आहे त्याचा हर्षवेग जो आहे ना त्याचा जो प्रेम भाव आहे ना तो महत्वाचा आहे. तो खरा समर्पण करायचा आहे त्याला, इतका त्याला आनंद झाला तो महत्वाचा आहे. बाकी काय दिलाय लौकिक अर्थाने काय दिलाय याला काहीच महत्वाचं नाही आहे. जसं असतं ना की आपण सूर्याला अर्घ्य देतो, सूर्याला अर्घ्य काय देतो त्याच नदीतलं आपल्या ओंजळीत पाणी घेतो आणि सूर्याला अर्घ्य देतो किंवा सूर्याला काढवातीनं ओवाळणं हे काय आहे याचा अर्थ तोच आहे की हे जे कृत्य आहे त्याचंच त्याला देणं आहे. खरं तर हास्यास्पदच आहे. आपल्या गंगेतलं ओंजळीत पाणी घ्यायचं आणि ते सूर्याला अर्घ्य म्हणून द्यायचं पण त्याच्या मागचा भाव लक्षात घ्यायचा, त्याच्या मागची अंतःकरणात असलेली श्रद्धा आहे ती लक्षात घ्यायची. याला म्हणायचं भक्ताची श्रीमंती. भक्त गरीब आहे का श्रीमंत आहे त्यांनी भगवंताला त्या सद्गुरूला काय दिलाय ही काही महत्वाची गोष्ट नाही आहे. महत्वाचं काय आहे त्याच्या अंतःकरणात असणारा भाव महत्वाचा आहे. 1-2-3 वर्षापूर्वी आपल्या विवेकदास भवन मंडळाने भक्तीची श्रीमंती म्हणून एक घडलेला प्रसंग पाठवला तर त्याच्यावर आठवण करून देते. भक्तीची श्रीमंती काय असते, काय देतो घेतो हे महत्वानी. भक्ताला काय पाहिजे आहे ते माहिती असतं, त्या भक्ताला आनंद कशात मिळणार आहे हे त्याला पक्क ठाऊक असतं आणि त्यामुळे तो देतो आणि ते जेव्हा कळतं भक्ताला त्यावेळेला जो आनंद होतो ना ती जी आहे ना ती श्रीमंती आहे. आपल्या ठाण्यातच अशी ही राहते कुलकर्णी म्हणून दाम्पत्य राहतं. स्वरूपानंदांचे परम म्हणजे स्वरूपानंदांच्या सद्गुरूंचे खरे त्यांचे खरे म्हणजे परमभक्त आहेत आणि दरवर्षी पावसला याची ज्ञानेश्वरी स्वरूपानंदांची ज्ञानेश्वरी अभंग ज्ञानेश्वरी वाचायला पारायण करायला जायचंच असा 50 वर्षाचा नेम आहे. तरुणपणापासून सुरू केलेला नेम आहे की वर्षातनं एकदा रजा घेऊन
जायचंच पावसला. आणि कधीही नेम चुकला नाही, कधीही नेम चुकला नाही. कधी कधी त्यांना नातेवाईकांकडून थोडासा राग पत्करावा लागला. कोणाचा तरी मे महिन्यामध्ये विवाह असायचा, काही ते कारण असायचे, अगदी जवळच्या असलं तरी सुद्धा ते जायचे नाही. पण त्यांच्या तारखा ठरलेल्या असायच्या. सोपानदांच्या पादुकांची पूजा, त्याला जोडून सोपानदांच्या अभंग ज्ञानेश्वरीचं पारायण. त्या 8 दिवस 365 दिवसातले हे 8 दिवस मी दुसऱ्या कोणाचा नाही. जमेल तेव्हा सगळ्या कुटुंबाला घेऊन जात होते. मुलींची शिक्षण रजा प्रश्न निर्माण झाले, नोकऱ्या सुरू झाल्या, पण ते जायचेच. आता करोनाच्या काळामध्ये त्याच्या अगोदर त्यांच्या घरामध्ये नातीचं लग्न ठरलं आणि आमंत्रण करायला जायचं ठरलं. तर आमंत्रण करायचं काय, स्वामींना बोलावणं करायचं, पत्रिका ठेवायची मंदिरामध्ये आणि लगेचच परत यायचं. त्यामुळे गाडीने जायचं होतं. मग तुम्ही येताय का, ती आता एक्स्ट्रा ट्रीप होती. म्हणजे एरवी पारायणासाठी 8 दिवस राहायचं असायचं, पण यावेळेला सहज येता का म्हणून गेले. पत्रिका वगैरे ठेवली, सगळं झालं. त्या दिवशी संध्याकाळची आरती झाली, थांबले आणि सकाळी आता परत यायचं. तर पहाटे पहाटे त्यांच्या खोलीची कडी वाजली आणि तिथे जे होते काम करणारे ते दारात होते. ते म्हणाले, तुम्हाला पूजा करायची का? तर म्हणाले, हो. तर जाण्यापूर्वी तुम्ही पूजा करायला या. आजचे जे पूजा करणारे, पाद्यपूजा करणारे होते, पादुकांची पूजा करणारे, ते येऊ शकत नाहीये, काही अडचण आली, तर तुम्ही येताय का? तर अतिशय आनंद झाला. अगदी तो आनंद असा म्हणजे शब्दात व्यक्त करता येणारच आहे. आणि मग त्यांनी ती पूजा केली. त्यानंतर करोना काळामध्ये सगळं बंद झालं. त्यांच्या पूजेचे जे दिवस होते, ती पूजा देऊळच बंद होते. आणि मग लक्षात असं आलं की हे त्यांचं अडेल. तर आधीच्या वर्षात त्यांच्या 2 पूजा भगवंतांनी त्यांच्याकडून करून घेतल्या आणि नंतरच्या वर्षामध्ये ही अडचण आली. तरी देखील त्या वर्षीची पूजा भगवंताला माहीत होतं की याला फार दुःख होईल, की मला का असं भगवंतांनी अडवलं आणि माझी ह्या वर्षीची पूजा का राहिली, असं होईल, ते होऊ नये म्हणून जणू काही भगवंतालाच काळजी होती. असं जेव्हा ही भक्तीची श्रीमंती आहे. इथे अगदी तेच सांगताय की सद्गुरू जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो तेव्हा काय करून काय नाही असं होतं. त्याला काय देणार, कारण आपला भाव सेवकाचाच असतो. सद्गुरू आपल्या जीवनात येतोय आणि आपण एकरूप होऊन जातोय. ही एकरूपता अजूनही लक्षात येईपर्यंत बघायचं काय असतं, तर सेव्य सेवक भावाने बघायचं असतं. आणि त्यामुळे असं होतं की पण काय दिलं, काय घेतलं हे महत्वाचं नाही आहे. अंतःकरणात असलेली भक्ती महत्वाची आहे. ही भक्ताची श्रीमंती माऊली आपल्याला वर्णन करून सांगतात. आणि बाळा उचित जाणणे होये तरी बाळपणाची के आहे, परी साचची येरी माये म्हणून तोशे. मग ते आईचं आणि बाळाचं उदाहरण देतात की लहान मुलाला योग्य काय, अयोग्य काय, किती द्यायचं, उचित किती द्यायचं. त्यांनी कितीही मागितलं तरी आईला कळतं बरोबर, त्याप्रमाणेच ती देत असते. त्याला काही हे समजत नाही. त्यामुळे लहान मूल म्हटलं की त्यांनी किती जरी हट्ट केला तरी त्याला योग्य काय तेवढंच बाळाला जन्म दिलेल्या आईला बरोबर कळलेलं असतं. आणि हे जे काही आहे, इतरांपेक्षा तिची जी काही त्या बाळाबद्दलची भूमिका आहे, त्या मुलाचं अज्ञान असेल, पण त्या अज्ञानपणाला देखील ती असं म्हणते की परी साचची येरी माये म्हणून तोशे. त्या अज्ञान जरी असतं, म्हणजे हट्ट जरी केला तरी मग ती कशी समजूतीने सांगते, कारण त्यालाही कळत नाहीये, त्याचं अज्ञान आहे. ते खरोखरच त्या अज्ञानामुळे तिला आनंद होतो. ते तुला कसं एवढं कळत नाही असं ती म्हणत नाही. असं रे, मी उद्या देणार आहे तुला, आज एवढंच घे, उद्या देणार आहे तुला, असं ती आनंदाने सांगते. किंवा आपण आजच सकाळी मी एक व्हिडिओ पाहिला, छोटीशी बोलायला नुकतंच लागणारं बाळ आणि आई छानपैकी त्याला शिकवते, कराग्रे वसते लक्ष्मी कर म्हणजे सरसई. ते बोबड्या आवाजात इतकं गोड वाटतंय ऐकायला. तर त्याच्यातून आईला जो आनंद होतोय की बोबडं तर बोबडं, शब्द काय आहेत, अक्षर काय, उच्चार काय होत आहेत हे महत्वाचं नाही आहे. महत्वाचं काय आहे तर तो त्या आई जो त्याच्या अंतःकरणामध्ये त्या बाळाच्या मुखातून येणाऱ्या शब्दामधून जो तिला आनंद होतोय तसा आहे. बाळा उचित जाणणे होये तरी बाळपणाची काय आहे, ते लहानपण असल्यामुळे आईला आनंद आहे. भले त्याला उचित काय आहे, योग्य अर्ग कळत नसू दे, त्याला म्हणता येत नसू दे, त्याला काय किती बघायचं, काय खायचं ते कळत नसू दे, तरी देखील ते बालपण आहे ना. तरी साचची येरी माये, माईला खरं काय ते कळतंय म्हणून तोशी आणि मग तिला आनंद होतोय. तसं आहे की मी सेवक भाव घेतलाय ना, तर मी सेवक भाव घेतलाय
तो का घ्यावा लागतोय मला तुला कळलंय, तर तू मायेच्या दृष्टीनंच माझ्याकडे बघशील. आणि ह्याला योग्य काय आहे अयोग्य काय ते अजून जमत नाही. तो पुन्हा सेवक भाव घेतो आहे आणि तो अजूनही ते अद्वैत, तर तो मला कळत असून सुद्धा तो असं वागतोय असं तुला लक्षात येईल आणि मग तू काही माझ्यावर रागवणार नाहीस. अशा पद्धतीने सद्गुरूंबद्दल जे काही अंतःकरणामध्ये असा काही भाव आहे तो वेगळ्या वेगळ्या उदाहरणांच्या सहाय्यानं एक सूर्य उगवल्यासारखा सद्गुरू आपल्या जीवनात उगवलाय. आणि मग काय काय होत आहे त्या विविध गोष्टी सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. खूप साऱ्या ओव्या अजून आपल्याला बघायचे आहेत. आपण त्याचा अभ्यास उर्वरित ओव्यांचा अभ्यास पुढल्या वेळेला करूया. आज थांबूया. धन्यवाद.